सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. गुन्हेगारांना आत करणाराच ठरला गुन्हेगार. इतवारा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राहुल तायडे 12,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. आमदार डीपी सावंत यांनी मतदारसंघातील पाणी प्रश्नी घेतली आढावा बैठक. टंचाईच्या झळा तीव्र होण्याआधी पाणी नियोजन करण्याच्या दिल्या सूचना. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांची दलालांशी हातमिळवणी. हप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात टॅक्सी चालकांचे आमरण उपोषण सुरू. सेना पक्षप्रमुखांवर निवेदनांचा वर्षाव. सत्तांतरात देखील मागण्यांचे पाडे 55. आता बातमीपत्र विस्ताराने. लाचखोरीच्या बाबतीत नांदेड पोलीस प्रशासनाची मान पुन्हा एकदा शरमेने खाली झाली आहे. इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांना एका इसमासह 12,000ची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. गुन्हेगारांना, चोरांना अथवा दरोडेखोरांना जेरबंद करणारे पोलीस देखील गुन्हेगार ठरू शकतात हे नांदेड पोलीस प्रशासनाकडे पाहून कळेल. विशिष्ट व्यवसाय अथवा उद्योगातील नागरिकाला हाताशी धरून लाच घेणाऱ्या इतवारा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक राहुल तायडे याच्याकडे पाहून कोणीही अचंबित होईल. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या खास पथकातील असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने लाच घेतल्याने नांदेड पोलिसाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री 9 वाजता अटक केली आहे. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल तायडे यांच्यासोबत एका खासगी व्यक्तीला देखील लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्या व्यक्तीचे नाव तौसिफ अहमद असे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी IPL क्रिकेट मॅचवर बेटिंग चालवणाऱ्या मोहसिन आणि अर्शद यांच्यासह आणखी एकावर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी मोहसिन आणि अर्शद यांना त्वरित पकडून हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना पोलिसांनीच जामीन दिला होता. या जुगार प्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार यासकडून जामीन देण्यासाठी राहुल तायडेने 20,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच दिली तरच जामीन देणार असे राहुल तायडे यांनी जुगार प्रकरणातील आरोपींना सांगितले होते. तडजोडीनंतर लाचेची रक्कम 12,000 रुपये ठरली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. 12,000 रुपये स्वीकारतानाच राहुल तायडे आणि खासगी इसम तौसिफ अहमद या दोघांना जेरबंद केले. इतवारा पोलीस ठाण्यात रचलेला हा पोलिसांच्या विरुद्धचा 13वा यशस्वी सापळा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, उपअधीक्षक MG पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजय कुलकर्णी, पोलीस कर्मचारी साखरकर, किडे, देशमुख आणि कोकाटे यांनी हा सापळा यशस्वी केला. आरटीओ कार्यालयाच्या आशीर्वादाने नांदेड परिसरातील रोडने बेकायदेशीररित्या आणि नियमबाह्य टाटा मॅजिक आणि मॅक्झिमो प्रवासी वाहतूक होत असल्याचा आरोप आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटनेने केला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या मिलीभगत कारभाराविरोधात आज या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. कोणत्याही कार्यालयातील अधिकारी स्थानिक दलालाच्या संगनमताने व्यावसायिकांचे कशा प्रकारे नुकसान करते आणि या व्यावसायिकांना प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आणते ते नांदेड आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात काळी पिवळी टॅक्सी चालकांनी पुकारलेल्या आंदोलनावरून आपल्याला दिसून येईल. प्रायव्हेट टाटा मॅजिक व टाटा मॅक्झिमो या घरगुती वाहनांना शासनाचा कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना नाही. त्याने 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहूनही दिलेले आहे, आम्ही प्रवासी वाहतूक करणार नाही. परंतु नांदेड आरटीओ परिक्षेत्रामध्ये घरगुती वापरासाठी दिलेल्या या वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. त्याचे परिणाम मात्र काळी पिवळी टॅक्सी चालकांना भोगावे लागतात. त्यामुळे काळी पिवळी टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर गदा येऊन त्यांचे दैनंदिन आर्थिक नुकसान होत आहे. आपल्या परिक्षेत्रातील टाटा मॅजिक व टाटा मॅक्झिमो ही वाहने बंद करावीत या मागणीसाठी आज आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांनी सरळ आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांवर आरोप केले असून आरटीओ कार्यालयातील सूर्यवंशी व मुरकुटे हे हप्तेदारी करून असली वाहने चालवतात. त्यामुळे काळी पिवळी चालकांना प्रवासी मिळत नाहीत असे म्हटले आहे. आरटीओ सुंदरानी हे हप्ते घेऊन प्रायव्हेट टाटा मॅजिकचे हप्ते घेऊन गाड्या चलित आहे. मंथली हप्ता कंटिन्यू सालचे 12 महिने त्याचा हप्ता बांधलेला. महिन्याला हे प्रत्येक गाडीला प्रायव्हेट गाडीला 1000 रुपये हप्ता घेऊन सुंदरानी हे गाड्या चलित आहे. सुंदरानीची दादागिरी बंद करण्यात यावा, नसता त्याला अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात यावा. आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांनी या आधी देखील अनेक वेळा निवेदने दिली, उपोषणे केली आणि आंदोलने केली, तरी देखील जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. आता पुन्हा या पदाधिकाऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित आरटीओ कार्यालयातील हप्तेखोरी आणि दलाली बंद करेल का हा प्रश्न आहे. आजच्या या आंदोलनामध्ये आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर गणपत जाधव यांच्यासह इतर वाहनांचे मालक आणि चालक सहभागी होते.
वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाणी टंचाईची चाहूल लागत असतानाच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नांदेड उत्तरच्या आमदार DP सावंत यांनी आज तहसील कार्यालयात मतदारसंघातील अधिकारी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. सध्या दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असून नागरिकांच्या आणि जनावरांच्या पिण्याचा प्रश्न समोर येताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी पाणी टंचाईची तीव्र चिन्हे दिसत असतानाच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाणी टंचाईबाबत नियोजन आणि आढावा घेतला जात आहे. आज नांदेड उत्तरचे नामदार DP सावंत यांनी तहसील कार्यालयामध्ये पाणी टंचाई कृती आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. आता गेल्या वर्षीचं जे चाललंय ते एकदा सॅम्पल कॅशमेंट कारभारी साहेब तुझं लक्ष घालतील. या वर्षीचं जे आहे आता तहसीलदारांनी सांगितलं पुन्हा तिसऱ्या दिवशी हा प्रस्ताव घेणं पाहिजे आणि यांच्यासाठीच नाही, जिथे जिथे अधिग्रहण आहे तिथे जिथं टँकर आहे, टँकर आपण जी गाठी असतं ते बोलतो. आमदार DP सावंत यांनी या बैठकीमध्ये प्रत्येक सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सदस्य यांचे वैयक्तिकरित्या प्रश्न जाणून घेतले आणि त्या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देखील दिले. पाणी टंचाईची चिन्हे तीव्र होण्याआधीच त्यांनी विहीर आणि बोर संबंधी देखील वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आजच्या या बैठकीला मंगळाताई गुंडिले यांची अनुपस्थिती होती, तर उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार महादेव किरवरे, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकार कोणाचेही असो, नागरिकांच्या आपल्या मागण्या पाठपुरावा केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असताना विविध संघटनांनी त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदने सादर केली. सरकार कुणाचेही असो, सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या सहजासहजी पूर्ण होत नाहीत. त्यांना वेळोवेळी आपल्या मागण्या, निवेदने, अर्ज, विनंत्या करून पाठपुरावा करत पुढे रेटाव्या लागतात. कोणी एखादा नेता जिल्हा दौऱ्यावर आला की विविध संघटनांचे आणि संस्थांचे पदाधिकारी या नेत्याकडे आपली निवेदने घेऊन आपल्या मागण्या मांडतात. सध्या भाजपा सरकार सत्तेवर आहे तर शिवसेना विरोधी बाकावर आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेता एकनाथ शिंदे यांच्यासोबत नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणाऱ्या अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. त्यामध्ये व्यापारी महासंघाचे सचिव हर्षद सिंह यांनी महापालिकेमध्ये व्यापाऱ्यांना लागू केलेला LBT कर रद्द करावा या मागण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवेदने घेऊन आले होते. आज नांदेडमध्ये LBT किंवा महापालिकेमध्ये LBT, मुंबईसारख्या शहरामध्ये जकात आणि उर्वरित नगरपालिका आणि पंचायतमध्ये कुठलाच कर नाही, अशी विसंगत परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदर शहराचा व्यापारी कावळतोय, ग्राहकांना सुद्धा याचा भार सोसावा लागतोय. त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे पदाधिकारी पंडित पवळे, श्यामसुंदर शिंदे, इंजिनियर शिवाजीराजे पाटील, प्राध्यापक गणेशराव शिंदे यांच्यासह भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी अवधूत पाटील, शिवणराव पाटील, ॲडव्होकेट संभाजीराव पानचौरे आदी पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण संबंधी राज्य सरकारने आपली बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडावी या मागण्याचे निवेदन आणले होते. गेल्या 32 वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो गेल्या वर्षी निकाली लागला आणि त्यामध्ये जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याला आता 14 नोव्हेंबरला स्थगिती मिळाली. परंतु यामध्ये जे कोणी अडचण असेल, जी काही न्यायालयात दाखल करण्यामध्ये जी काही अडचण असेल ती अडचण दूर व्हावी आणि न्यायालयात आपली बाजू सक्षमपणे मांडावी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी देखील जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर भरती प्रकरणातील निर्दोष शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन घेऊन आले होते. त्यामध्ये शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस सुशील जैन, बहिराम कानोरी, सुभाष ढगे, गंगाधर कदम, विठ्ठल मुखेडकर आदी शिक्षकांचा समावेश होता. आम्ही निवेदन सादर करणार आहोत, कारण नांदेड जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने ज्या काही बोगस बदल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचे काही निर्दोष शिक्षक आहेत, पण विनाकारण शिक्षण विभागानं त्यांना गुण त्यांच्यावर आज फौजदारी गुन्हे दाखल करत आहे.
तर नांदेड शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा ठरलेला गुरुद्वारा बोर्डाचा विषय देखील यावेळी चव्हाट्यावर आलेला आहे। गुरुद्वारा बोर्डाची प्रशासकीय समिती लवकरात लवकर हटवून गुरुद्वारा बोर्डाची नव्याने नियुक्ती करण्यात यावी। त्याचबरोबर गुरुद्वाऱ्यावर असलेले 61 करोड रुपयाचे कर्ज माफ करण्यात यावे। याबरोबरच 1956च्या कायद्यानुसार गुरुद्वारा प्रशासनामध्ये 17 मेंबरची नियुक्ती करणे गरजेचे असताना काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळामध्ये यामध्ये बेकायदेशीररित्या बदल करून 22 पदाधिकाऱ्यांची नियुक्ति केली आहे। ही नियुक्ति हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे। 14 सालों से जो कांग्रेस सरकार यहाँ थी उसने सिखों पे इतने अत्याचार किए। पिछले 14 साल में यहाँ से 12 टाइम कमेटी का जीआर निकला है, वहीं पिछले 50 साल में बोर्ड का सिर्फ 7 टाइम पे जीआर निकला है। तो हम एक निवेदन दे के उद्धव जी से मिल रहे हैं कि भाई जल्द से जल्द ये कमेटी को बर्खास्त करके गुरुद्वारा बोर्ड बने। सिख समाज की ओर से एक डेलीगेशन लेके आए हैं और उद्धव जी ठाकरे को ये विनंती है हमारी सिख समाज की ओर से कि हमारे पे 14 साल से अत्याचार और अन्याय हो रहे, एक माइनॉरिटी एक कौम है, तो कांग्रेस सरकार ने हमारे ऊपर बहुत भ्रष्टाचार किए गुरुद्वारे के ऊपर। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेता एकनाथ शिंदे यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाचा भडीमार केला होता। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। गुन्हेगारांना आत करणारा ठरला गुन्हेगार। इतवारा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राहुल तायडे 12,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। आमदार डीपी सावंत यांनी मतदारसंघातील पाणी प्रश्नी घेतली आढावा बैठक। टंचाईच्या झळा तीव्र होण्याआधी पाणी नियोजन करण्याच्या दिल्या सूचना। आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांची दलालांशी हातमिळवणी। हप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात टॅक्सी चालकांचे आमरण उपोषण सुरू। सेना पक्षप्रमुखांवर निवेदनांचा वर्षाव। सत्तांतरात देखील मागण्यांचे पाडे 55। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।